पाहूया। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। असल्या रहमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे। हिवाळी अधिवेशनात धुरंधर सिनेमाचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंची टोलेबाजी। जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील, मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना भाजपचा धक्का, तेजस्वी घोसाळकर आज भाजपमध्ये करणार पक्षप्रवेश। तेजस्वी घोसाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा। दिग्गज फुटबॉलपटू मेसीचं मुंबईत जंगी स्वागत, वानखेडेवर फुटबॉल प्रेमींची तुफान गर्दी। मेसीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीस आणि मास्टर ब्लास्टर सचिनसह अनेक अभिनेत्यांची हजेरी। बिहारचे मंत्री नितीन नवीन बनले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, आज दिल्लीत येऊन स्वीकारणार पदभार। दिल्लीतल्या सभेतून राहुल गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा, आम्ही सत्तेत आल्यावर यांच्यावर करणार कठोर कारवाई। आजपासून पंतप्रधान मोदी 3 देशांच्या दौऱ्यावर, सर्वात प्रथम जॉर्डन, त्यानंतर इथिओपिया आणि शेवटी ओमानचा करणार दौरा। ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत हनुका उत्सवादरम्यान दहशतवाद्यांकडून अंधाधुंद गोळीबार, 12 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी। आणि तिसऱ्या T20 सामन्यात भारतानं केला आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव, 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। तर सध्या देशात धुरंधर सिनेमानं एकच धुमाकूळ घातलाय। यातील रहमान डकेत ही व्यक्तिरेखा चांगलीच चर्चेत आहे। काल विधान परिषदेत झालेल्या अंतिम आठवडा प्रस्तावात अनपेक्षितपणे रहमान डकेतचा उल्लेख झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिल्मी डायलॉगबाजी केल्यानं सभागृहात धुरंधरचाच बोलबाला पाहायला मिळाला। पाहूयात। विधान परिषदेत धुरंधरचा बोलबाला। कॉर्पोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर। शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार निशाणा। आणि आम्ही तर रस्ते धुतले, तिजोऱ्या नाही धुतल्या। सभागृहात चर्चा रहमान डकेतची। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रहमान डकेत कोण आहेत? एकनाथ शिंदेंची जोरदार फटकेबाजी। विचार और विश्वास बेचने वाला कभी सच्चा वारिस नहीं होता। सध्या जिकडे पाहावं तिकडे धुरंधर सिनेमाचाच बोलबाला आहे। सोशल मीडिया, रील्स, मीम्स सगळीकडे फक्त धुरंधरचाच जलवा आहे। तिकडे नागपुरात राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। राज्याच्या राजकारणातले अनेक धुरंधर तिथे बंदुकीच्या नाही पण जिभेच्या फैरी चालवताना दिसतायत। एकमेकांवर टीका टिप्पणी, टोला प्रति टोल्यांची बरसात करताना कोणीही मागे हटत नाहीये। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जोरदार डायलॉगबाजी केली। हम ही होंगे असली धुरंधर। उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता शिंदे यांनी मुंबईला लुटणारे रहमान डकेत कोण असा थेट सवाल केला। तिजोरीला घातलं वेटोळं, प्रत्येक कामात घोटाळे, मुंबईकरांना लुटून मुंबईचे केले वाटोळे। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रहमान डकेत कोण आहेत? मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रहमान डकेत कोण आहेत? केवळ एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर असल्या रहमान डकेतना पाणी पाजणारी आमची धुरंधर महायुती आहे असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला। इतिहासात असे अनेक डकेत, रहमान डकेत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रहमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे। आपल्या भाषणात शिंदेंनी अनेक विषयांवर भाष्य केलेलं असलं तरी त्यांचं मुख्य टार्गेट अर्थातच उद्धव ठाकरे होते। शिंदेंनी जोरदार शेरोशायरी करत नाव न घेता उद्धव ठाकरे यांना जबरी टोले लगावले। सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही,
परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार. न मैं गिरा ना मेरे हौसले गिरे, न मैं गिरा ना मेरे हौसले गिरे, पर मुझे गिराने में कुछ लोग कई बार गिरे. दूसरों की बुराई करके खुद का चरित्र अच्छा नहीं होता. विचार और विश्वास बेचने वाला कभी सच्चा वारिस नहीं होता. अधिवेशन काळात आपल्यावर झालेल्या प्रत्येक टीकेचा शिंदेंनी खरपूस शब्दात समाचार घेतला. म्हणजे 2 वाजेपर्यंत आम्ही सभागृह चालवलं, पण काही लोक तर 2 तास पण सभागृहामध्ये बसायची तसदी घेतली नाही. विरोधी पक्षनेता हे पूर्ण अधिवेशनामध्ये दुसरं काय विरोधी पक्ष नेत्याशिवाय नेत्यांनी आपल्या चर्चा केली नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. आणि भाई विदर्भामध्ये एक म्हण आहे, घरात नाही दाना आणि मले पाटील म्हणा. काही लोक तोंडाने फक्त बोलत असतात, इथे येऊन बोलत नाहीत आणि ते बळ फक्त इथूनच दाखवतात, बाहेर दाखवतात. आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची झालेली. शिंदेंनी केलेल्या या जोरदार हल्ल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली नसती तरच नवं. असं वाटते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःची उपमा दिली अशी वाटते. मुंबईला कोणी लुटलाय गेल्या 3 वर्षामध्ये बघितलेलं आहे जनतेने. जी काय मुंबईमध्ये आजपर्यंत तुटीमध्ये महानगरपालिका होते त्याचा जवळजवळ 91,000 कोटीची ठेवी ठेवलेल्या होत्या, परंतु त्या ठेवी कमी करत आज जवळजवळ म्हटलं 70-75,000 कोटीवर आहे. हे गेलेले पैसे कोणाच्या घशात गेले? एकूणच शिंदेंनी केलेल्या या धुरंधर टीकेची पुढचे काही दिवस धुवाधार चर्चा होणार हे नक्की. बदला महाराष्ट्र का मंजर, हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर. कारपोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाचा रोडमॅप सादर केला. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गात बदल केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासोबत मुंबई महाराष्ट्रापासून कधीच वेगळी होणार नाही हे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तर सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. पाहूयात. अब आगे बढ़ चुका हूं मैं, पीना था जितना जहर पी चुका हूं मैं. अब पग नहीं रुकने वाले चल चुका हूं मैं. जितना पढ़ना था तुमको पढ़ चुका हूं मैं. अब और आगे बढ़ चुका हूं मैं. नागपुरातील हिवाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारची वाटचाल स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांनी याच वेळी बोलताना नागपूर ते गोवा दरम्यानच्या शक्तीपीठ महामार्गाचा सोलापूर पासूनचा मार्ग बदलणार असल्याचं सांगितलं. नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा एक अतिशय महत्वाकांक्षी महामार्ग आहे. याचं नाव जरी नागपूर गोवा असलं तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे. मराठवाड्याचं चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल. सोलापूरपासनं एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे, जी चंदगडपासनं पुढे मग म्हणजे सोलापूरपासनं जाते, मग सांगलीतनं जाते. मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा देखील त्याचं चित्र बदलणारा हा महामार्ग ठरेल. याचं काम हे या 2026 मध्येच सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही हा प्रयत्न करतो. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा, बँकांना होऊ नये असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीनं ही समिती काम करते. आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलं आहे की 1 जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू. तर विरोधकांनी याच मुद्द्यावरून सरकारला घेरलंय. परवापर्यंत आपण सगळे म्हणत होता की 30 जूनला ते कर्जमाफी करणार आहेत. आज मुख्यमंत्र्यांचा शब्दशः मी लिहून आणलंय की आम्ही त्या संदर्भामध्ये काय आमची भूमिका असेल, काय आमचं धोरण असेल, काय आमची त्यावेळेची आम्ही करणार आहोत ते आम्ही 1 जुलैला जाहीर करू. याचा अर्थ
इथं कर्जमाफीचा पत्ता नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याचं नाव सुद्धा त्या ठिकाणी घेतलं नाही. राज्यात सुरू असलेल्या लाडक्या बहिणीसह कोणतीही योजना बंद होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय. दरम्यान सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. अनेक लोकांनी शंकाही व्यक्त केली होती की आम्ही अनेक योजना सुरू केल्या. लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना असेल. लोक म्हणायचे की निवडणुका झाल्या की या योजना बंद होतील. यातली कुठलीच योजना आम्ही बंद केलेली नाही. सर्व योजना सुरूच आहेत आणि पुढेही संपूर्ण 5 वर्ष आमच्या या सगळ्या योजना सुरूच राहतील हे देखील या ठिकाणी मी सांगतो. 7 दिवसामध्ये घोषणांचा मात्र प्रचंड पाऊस पडलेला आहे. पैसे नाहीत खिशात, घोषणा मात्र अपार, अशी अवस्था या सरकारची त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे आज घोषणांच्या बद्दल बोलायचं झालं तर इंस्टाग्रामवर 12 सेकंडचा रील असतो. एक रील पुढे गेला की दुसरा येतो. पहिला बघितलेला 25व्या रीलला विसरतो. तसं या सरकारचं काम आहे. विदर्भाच्या तोंडाला सरकारनं पानं पुसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही, तसेच विदर्भासाठी ठोस आर्थिक तरतूद केली नसल्याचा दावाही विरोधकांनी केलाय. तर मुख्यमंत्र्यांनी मात्र हा आरोप फेटाळलाय. मुख्य म्हणजे आमच्या मागण्यापेक्षा विदर्भाच्या विकासासाठी विदर्भाच्या जनतेला जे आवश्यक आहे ते मागितलं. आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना 20,000 रुपये बोनस मागितला, त्याचा कुठेही पत्ता नव्हता. आम्ही सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी 2,000 रुपये प्रति क्विंटल बोनस मागितला, त्याचाही काही कुठे त्यांनी उल्लेख केलेला नाही. आणि विशेष म्हणजे विदर्भामध्ये संत्रा मोसंबीला मार्केट नाही, त्यावर त्यांचा कुठे उल्लेख केलेला नाही. त्या सूत्राप्रमाणे जे पैसे मिळाले पाहिजे त्याच्यापेक्षा तसूभर जास्तच पैसे हे विदर्भ मराठवाड्याला आपण दिले. आपण जर बघितलं तर विदर्भाला 23% पैसे देणं गरजेचं होतं. त्याऐवजी आपण विदर्भाला 25.85% दिलेले आहेत. मराठवाड्याला 18% देणं गरजेचं होतं. त्याऐवजी आपण 19% पैसे मराठवाड्याला दिलेले आहेत. त्यामुळे कुठेही अन्याय हा विदर्भ मराठवाड्यावर या सरकारमध्ये होणार नाही हे देखील या निमित्ताने मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. मात्र मुंबई महाराष्ट्रापासून कधीच वेगळी होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा सूप वाजलंय. दरवर्षीप्रमाणे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील आरोप प्रत्यारोपांनी हे अधिवेशनही गाजलं. मात्र यावेळी विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र थांबणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलंय. कारण आता आपण ठरवलंय महाराष्ट्र आता थांबणार नाहीये. महाराष्ट्र आपल्याला पुढेच न्यायचं आहे. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.